नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आता मी निघतो इथून आणि छान असं आपलं मंदिर आहे इथं कोकणात। नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो आणि आज आपण निरवडे इथला भूतनाथ मंदिर बघणार असो। अगदी रेल्वे स्टेशनवरून अगदी जवळच असलेला या मंदिर असा। तर मित्रांनो, आज मंदिराकडे गेलेस मी आता आणि आज मंदिर आपण या बघूया। तर चला। नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आता मी एका छान अशा मंदिराकडे आलो। तर आपलं भूतनाथ देवाचं मंदिर आहे इथे निरवडे इथलं। अगदी आमच्या रेल्वे स्टेशनपासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेलं हे मंदिर आहे आणि छान असं दुपारची वेळ आहे मित्रांनो, शांत वाटतं इकडे, शांत थंड वारा येतो इथे आणि छान असं आपलं उत्तर कोकणातलं मंदिर आहे। तर मी सहज इथून जात होतो तर इथे आलेलो। तर हा आपलं छान असं मंदिर आहे कोकणातलं। तर मी छान असं मंदिर तुम्हाला दाखवतो। तर चला बघूया आपण। तर मित्रांनो, यो रंगमंच असा आणि इथे या रंगमंचावरती सामाजिक नाटकं सादरीकरण होतात आणि दशावतारी जत्रेच्या दिवशी आणि असे मोठे मोठे कार्यक्रम इथे या मंदिराकडे होतो। जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात होता इकडे। आणि मित्रांनो, सांगायचं म्हणजे लहानपणापासून मी या मंदिराकडे येतो आहे। अगदी नाटकाचे आम्ही सेट घेऊन येऊ इकडे आणि नाटकाचे सेट घेऊन येताना इकडे आम्ही या मंदिराकडे छान असं मंदिराकडे नाट्यप्रयोग सादरीकरण करतात इकडचे ग्रुप। तर छान असे ग्रुप असा ह्यो इकडचो। तर आपल्या तळकोकणात आणि अशी सुंदर मंदिरं असतात ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे। तर आता मित्रांनो ना, हे छान असे सुंदर असे सुबक असे मूर्ती दिसतात तुमका इकडे बाजूकच ही छोटी छोटी अशी मंदिरं असत। तर आता आपण मंदिर परिसर बघूया थोडक्यात।
मित्रांनो, तळकोकणातला सुंदर असा मंदिर आणि या मंदिराकडे आज मी इलेलं आहे आणि आज तुमका या मंदिर दाखवत आहे. तर मित्रांनो, इकडे सामाजिक नाटकाचे सेट घेऊन येत असताना इकडे या मंदिराकडे मी लहानपणापासून येत आहे. तर पूर्वीचा मंदिर आणि आताचा मंदिर वेगवेगळा शतकानुसार बदलत गेला आणि आता मस्तपैकी छान असा सुबक असा देऊळ बांधलेला आहे इकडे. तर मित्रांनो, तळकोकणातली अनेक अशी मंदिरं असतात जी तुमका माहिती नसतील. त्या मंदिराकडे मी तुमका नक्कीच घेऊन जाईन आणि ती मंदिरं तुमच्यापर्यंत पोचवेन. तर मित्रांनो, इथे एक छोटासा मंदिर असा आणि बाजूक आणि छोटे इथे बाहेर देवतांची मूर्ती दिसतात आणि बाजूक एक छान असा मंदिर असा आणि सुबक अशी मूर्ती आतमध्ये असा ही बघा. तर मित्रांनो, अनेक तळकोकणात अशी मंदिरं असतात जी तुमच्यापर्यंत पोचवू माका नक्कीच आवडतात. तर या छान असा सुंदर असा आपल्या तळकोकणातला मंदिर असा मित्रांनो. आणि अनेक अशी मंदिरं जी माझ्या माहितीच असत. आम्ही नाटकाच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणची मंदिरं जी कौलारू मंदिरं असं म्हणा काय जी माहिती असतात माका, जी माहिती असत माका ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवतले. तरी सुबक अशी मूर्ती आणि मंदिर परिसर आणि छान असा मंदिर कौलारू असा मंदिर असा स्लॅबच्या वर कौलारू अशी मंदिरं असत. तर पुढे तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. आता चला. तर मित्रांनो, आता मी निघतो इथून आणि छान असं आपलं मंदिर आहे तळकोकणातलं. तर मी इथे आलेलो. तर आपलं हे पाठीमागे बघताय ना, हे छान असं मंदिर आहे तळकोकणातलं. तर मी इथे आलेलो, इथून सहज जात होतो. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. चला, पुढच्या मंदिराकडे भेटूया तुम्हाला. मित्रांनो, तिकडनं मग निघालो आहे मी आणि आता पुढच्या मंदिरात भेटते तुमका आणि पुढच्या मंदिराच्या व्हिडिओ भेटते तुमका. तर चला, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर नवीन इले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा.